जिल्हा परिषद गटात विकासाचा धडाका, तब्बल 1 कोटी रुपयांच्या 2 प्रमुख रस्ते कामांना प्रशासकीय मंजुरी। निवडणुकीत दिलेल्या शब्दाचे पालकमंत्री नामदार जयकुमारजी गोरे यांच्याकडून तंतोतंत पालन। जिल्हा परिषद सदस्य सचिनदादा जाधव व पंचायत समिती सदस्य कोमलताई अंकुश अवताडे यांच्या विशेष पाठपुराव्याला मोठं यश। ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे बळकट करण्यासाठी आणि दळणवळणाची सोय अधिक सुकर करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात तब्बल 1 कोटी रुपयांच्या 2 प्रमुख रस्ते विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे। या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीमुळे संपूर्ण कुरुल गटातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नाला आता गती मिळणार आहे। कुरुल जिल्हा परिषद गटाचे धडाडीचे व कर्तव्यदक्ष सदस्य जकराया शुगर लिमिटेडचे चेअरमन आदरणीय माननीय श्री सचिनदादा बिराप्पा जाधव आणि पंचायत समिती सदस्या सौ कोमलताई अंकुश अवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि विशेष प्रयत्नांना हे मोठं यश लाभलंय। मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे हा भरीव निधी खेचून आणण्यात यश आलंय। मंजूर झालेली मुख्य कामे एकूण निधी 1 कोटी रुपये। खालील 2 मुख्य कामांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे। विरवडे ते कुरुल रस्ता सुधारणा करणे निधी 50 लाख रुपये। कोथाळे ते सोहाळे रस्ता सुधारणा करणे निधी 50 लाख रुपये। जयभाऊंनी आपला शब्द पाळला। सोलापूर जिल्ह्याचे कार्यसम्राट आणि अत्यंत कर्तव्यदक्ष पालकमंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी निवडणूक काळामध्ये कुरुल जिल्हा परिषद गटातील जनतेला शब्द दिला होता की येथील विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही। आपल्या शब्दांचे तंतोतंत पालन करत आदरणीय जयभाऊ यांनी दोन्ही कामांसाठी एकूण 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलाय। यामुळे बोले तसे चाले या त्यांच्या कार्यपद्धतीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। माननीय श्री सचिनदादा बिराप्पा जाधव आणि सौ कोमलताई अंकुश अवताडे यांच्या या विकासोन्मुख कामगिरीमुळे संपूर्ण तालुक्यातून व कुरुल गटातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहिलंय। आमचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब आणि महायुती सरकार हे नेहमीच कुरुल जिल्हा परिषद गटाच्या हक्कासाठी आणि प्रगतीसाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेत। निवडणुकीत दिलेल्या शब्दाची पूर्तता करत सरकारने 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून येणाऱ्या काळातही या माध्यमातून कुरुल गटातील प्रत्येक गावाचा कायापालट करण्यासाठी आम्ही अविरतपणे कार्य करत राहू।